नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरी एक पोलीस ठेवणं शक्य नाहीये. प्रत्येक गल्लीत एक पोलीस ठेवणं शक्य नाहीये. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पर्यटन स्थळावरती पोलीस ठेवणं शक्य नाहीये. मग शक्य काय आहे? शक्य आहे तो समाजाचा धाक. शक्य आहे ते जे देवाला मानतात, त्या देवाचा धाक. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, त्या महाराजांचा धाक. आणि त्याहून सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे कायद्याचा धाक. कारण मी आत्ता जो तुम्हाला आवाज नागपूर, नाशिकमधल्या एका कुटुंबाचा, त्यांच्या गाडीतला, बहुधा असं दिसतं आहे की त्या सदगृहस्थाच्या मुलीचा आहे. तो आवाज तुम्हाला ऐकवतो. हा आवाज महाराष्ट्रामध्ये ना कायद्याचा धाक आहे. महाराष्ट्रामध्ये ना देवाचा धाक आहे. महाराष्ट्रामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा धाक आहे. हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. तो आवाज आहे. याचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. घटना अशी घडली आहे की 12 जुलै 2026ला संध्याकाळी 6च्या सुमाराला या गाडीतलं हे कुटुंब हे नाशिक रोड इथल्या पूनम किरण भागवत आणि यांचं कुटुंब आहे ते भावली खुर्द म्हणजे भावली डॅम वॉटरफॉलला गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्याच परिसरात राहणारी इगतपुरी आणि त्या भागातली बहुधा असं दिसतं की हुल्लडबाजच आहे ते. हे हुल्लडबाज तरुण तिथे आले. या कुटुंबातली जी महिला आहे 44 वर्षाची, तिच्याकडे पाहून त्यांनी शिट्टी मारली. शिट्टी मारल्यानंतर साहजिक आहे तिच्या पतीला त्याचा राग आला. त्याने जाब विचारला आणि तो जाब विचारल्याचा परिणाम म्हणून जे काय घडलं ते ह्या कारमधल्या ह्या आवाजामध्ये ध्वनित होतं. काय भीती आहे. आवाज पुन्हा ऐका. याचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. धबधबा पाहत असताना हे कुटुंब तिथं 20 ते 25 वयोगटातली 2 अनोळखी मुलं आली. मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी ह्या कुटुंबातल्या महिलेकडे पाहून शिट्टी वाजवली. फिर्यादीचे पती किरण रामचंद्र भागवत त्यांनी त्यांना हटकलं आणि जाब विचारला. याचा राग येऊन या मुलांनी बेकायदेशीर टोळकं जमावलं. फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केली, दमदाटी केली, धक्काबुक्की केली. अशा वेळेला जे घडतं की या कुटुंबातले जे सदस्य असतात ते म्हणतात, कुठे ह्या नालायकांच्या तोंडाला लागायचं, चला आपण जाऊया. ते गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर ह्या टोळक्यानी, मी म्हणून म्हटलं की महाराष्ट्रात ना पोलिसांचा धाक आहे, ना कायद्याचा धाक आहे, ना छत्रपती शिवाजी महाराजांचा धाक आहे, ना देवाचा धाक आहे. हे टोळकं ह्या कुटुंबाचा पाठलाग करायला लागलं. तेही हातामध्ये शस्त्र घेऊन. त्याच्यासाठी त्यांनी एक बोलेरो गाडी वापरली आणि ही दुचाकी गाडी वापरली. ते पाठलाग करतायत हे पाहून ह्या गाडीतल्या मुलीचा जो आवाज आहे तो ऐका. ही भीती आहे आजच्या महाराष्ट्रात. याचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. मी वारंवार का म्हणालो की इथे ना शिवाजी महाराजांचा धाक आहे ना देवाचा धाक आहे, कारण ही जी दुचाकी दिसतीये या दुचाकीवरती बहुधा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा देवाचा कोणाचा तरी फोटो आहे. तो नेहमीसारखे जे उडाणटप्पू लोक आहेत त्यांनी स्वतःचं वेगळं रूप अस्तित्व दाखवण्यासाठी जे ते गाडीवरती दादा, बाबा, पापा, देव, महाराज असं जे काही करत असतात तसं आहे. कारण यांनी वाद वाढल्यानं भागवत कुटुंबाचा आपल्या कारमधून एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार आहे MH46BE7321, हिरो मोटरसायकल आहे MH15KA4502. कारण मी हे जाणीवपूर्वक सांगतो, शोधा कोण आहे ते. त्यांचा तब्बल 15 ते 30 किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. मुंबई आग्रा महामार्गावरती घोटी टोल नाक्याच्या पुढं आरोपींनी बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉड दाखवून भागवत कुटुंबाची कार अडवली. गाडीच्या काचा फोडल्या ज्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. फिर्यादीचा विनयभंग केला. त्यांच्या जावेचा मोबाईल आणि पतीच्या गळ्यातली सोन्याची चैन हिसकावून घेतली. पतीला जीवे मारण्याच्या उद्देशानं बेसबॉल स्टिकनं वार करण्याचा प्रयत्न केला. भागवत कुटुंबानं कसा बसा तिथून पळ काढला
तिथला हा भीतीचा आवाज आहे. अर्थात पोलिसांनी ज्यांनी ते नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा वगैरे जे म्हणतात, त्यांनाही लक्षात आलं की आपण म्हणतोय खरं, पण तसा काही कुणावरती धाक नाहीये. पण मग पोलिसांनी चक्र फिरवली जेव्हा सोशल मीडियावरती हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू हे 3 आरोपी अजूनही फरार आहेत. याच्यातला फरार आरोपीपैकी आकाश भोईर हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावरती यापूर्वी एका माजी सैनिकाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. बाईकवरून कारवर लोखंडी रॉडनं हल्ला करणाऱ्यामध्ये हा आहे फरार गुन्हेगार. मग आता पोलिसांनी त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत मकोका लावण्याची तयारी सुरू केली आहे. अंबड पोलिसांकडून हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय आणि वेगवेगळ्या कलमांमुळे गुन्हा दाखल झाला. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बनाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. कशाचं लक्षण आहे? 1. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपल्याचं लक्षण आहे. नंबर 2. पर्यटन स्थळावरील सुरक्षेचा जो अभाव वारंवार दिसतो त्याचं हे लक्षण आहे. नंबर 3. विकृत मानसिकतेचं हे लक्षण आहे. कायदा कुणी पाळतं की नाही असा प्रश्न पडावा त्याचं हे लक्षण आहे. जरी पोलिसांनी या संदर्भामध्ये उत्तम काम केलेलं असलं तरी सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये देव, धर्म, महाराज, कायदा, पोलीस कशाची तरी भीती राहिली की नाही? आणि जर ती राहिली नसेल तर जे राज्यकर्ते ह्या महाराष्ट्रावरती राज्य करतायत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जे असे वारंवार घडणारे प्रयत्न आहेत, मला मान्य आहे की प्रत्येक ठिकाणी पोलीस ठेवू शकत नाहीत, तरी सुद्धा काहीतरी उदाहरणं सेट करावीत. जसं नरसापूरच्या प्रकरणामध्ये तातडीनं फाशीची शिक्षा सुनावली गेली, त्याशिवाय या महाराष्ट्रातल्या गुंडगिरीला अंत नाही. पुन्हा एकदा तो आवाज ऐका भीतीचा. थांबतोय मी इथे. चॅनल सबस्क्राईब करा. याचा फोटो काढ, याचा पण याच्या गाडीचा फोटो काढ, याच्या गाडीचा फोटो काढ. याच्या गाडीचा काढला काय